लिहिलेली आहे, माझं एकच वाक्य आहे की फलटण पोलीस स्टेशन छळछावणी झालेलं आहे। ते म्हणाले की रणजित नाईक निंबाळकर हे हस्ताक्षर रामराजेच आहे काय? अहो साध्या साध्या कागदावर लोकांनी पाठवलेत, स्वतःच्या हस्ताक्षरात पाठवले। आता ते तरी हे बघा, हे कुणाचं हस्ताक्षर आहे? अहो याच्यात सगळे डिटेल आहेत, मी किती डिटेल काढायचे, खरं तर आगवण्याचे पण डिटेल काढता येतील, पण जाऊ दे आता। काल त्यांनी माफी मागितली त्यामुळे मी तो विषय थांबवते, त्याच्यात नाही पडत मी। पण सगळ्यात महत्वाचं जो त्यांनी व्हिडिओ प्ले केला आणि सांगितलं की RR निंबाळकर शेवटी येतंय। अहो काय दादा, हे मी सांगायला हवं का? अहो बापू ननावरे आणि काय बंडू नंदू कुमार ननावरे याने जेव्हा आपली सुसाइडल व्हिडिओ रेकॉर्ड केला, त्या सुसाइडल व्हिडिओ मध्ये त्याने असं म्हटलं की रणजित नाईक निंबाळकरांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतोय। त्यावर आपल्याकडून उत्तर काय होतं की शहरात एकच रणजित नाईक निंबाळकर आहे का? शहरामध्ये 34 रणजित नाईक निंबाळकर आहेत। आता जर शहरात 34 नाईक निंबाळकर आहेत असं त्यांनी सांगितलं, तर आम्ही एवढंच म्हटलं की मग ते 33 कोण आहेत ते आम्हाला सांगा, ज्यांच्या PAची नावं शिंदे आणि नागटिळक आहेत। मी त्याच्या पुढे सांगितलं पाहिजे की जेव्हा या पत्रात खासदार असा शब्द आला तर तो खासदार मी कसा, असा आपण प्रश्न विचारला। मी तेही म्हटलं की ते पोलिसांनी काढावं, म्हणून तर मी उच्च न्यायालयाची चौकशी समिती म्हणतेय। पण दादा, तुमच्या गावात सगळेच निंबाळकर आहेत, तुमच्या गावात एक निंबाळकर नाही। अहो रणजित नाईक निंबाळकर नावाचे जर 34 लोक असू शकतात तर RR निंबाळकर किती असू शकतात बरं? हा एक भाग। दुसरं असं की मी जी केस हाताळत होते त्याच्यातले एक नाव हे रत्नशिव निंबाळकर आहे, ज्याचा खून झालाय। रत्नशिव निंबाळकरांच्या नातेवाईकांनी मला किती पुरावे पाठवलेत, देवेंद्र फडणवीसांच्या सोबत भाजपच्या सरचिटणीसाचे फोटो, व्हिडिओ, खूप साऱ्या गोष्टी पाठवल्यात दादा। म्हणजे कुणी पाठवलं ते आपल्याला लगेच उत्तर मी द्यायला तयार आहे। दादा, माझ्यात आणि दमानियांमध्ये फरक आहे हो, असं नकाच करू। असं काय करताय? मी अत्यंत प्रामाणिक माणूस आहे। आम्हाला पण प्रश्न